पाडण्यास, पारदर्शक मैदान पार पाडण्यास सहकार्याला घेतलं पाहिजे असं मला वाटतं. तर यात्रा कमिटींनी इथून पुढं स्थानिक तुमची जी तालुका कमिटी असेल त्याची 2 लोक तिथं बसून तो निर्णय तिथं जे काय घ्यायचं असेल ते तालुका कमिटीने घ्यावा. तालुका कमिटीने सहकार्य करून ते मैदान पार पाडण्यास मदत केली पाहिजे. यात्रा कमिटीला मैदानं पण झाली पाहिजे आणि बैलगाडा मालकावरती कुठला अन्याय बी नाही झाला पाहिजे, बैलावरती अन्याय नाही झाला पाहिजे, हाणमार नाही झाली पाहिजे, शिपूट चावणं वगैरे इतर प्रकारचे चाललेले आहेत तो विषय नाही झाला पाहिजे. म्हणून संघटना त्या ॲक्टिव्ह आहे. त्याचं कारण एक की ह्या जर गोष्टी पाळल्या नाही तर अजूनही याचिका एक पेंडिंग आहे आपल्या कायद्याच्या विरोधात. जनावरांचे तिथं हल्ला नाही झाले पाहिजे आणि त्यांच्यावरती छळ झाला नाही पाहिजे. तर तो होताना दिसतो म्हणून संघटना हस्तक्षेप करते, संघटना स्वतःची नियमावली लागू करते. दुसरी गोष्ट अशी की बैलगाडा मालकाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून संघटना बांधते. आणि सर्व घटक बैलगाडा शर्यतीतले सुधारलेत, फक्त बैलगाडा मालक सुधारलेला नाही. बैलगाडा मालक तो त्याच्या सोयीने बोलतोय, त्याच्या तक्रारीवरती संघटनेने अंमलबजावणी केली, त्याच्या मनासारखं झालं की संघटना चांगली. तोच बैलगाड्या मालक परत जर दुसऱ्या मैदानामध्ये जर आला आणि त्याच्या मनाविरुद्ध काय घडलं की तो जाऊन काय तिथं संघटनेच्या नावाने बोंबलतोय. ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे. संघटना जी करते ती बैलगाडा शर्यत पार पाडण्यासाठी, पारदर्शक बैलगाडा शर्यत पार पाडण्यासाठी आणि जनावरांवरती अत्याचार न होण्यासाठी आम्ही तिथं जे काय बोलतो ती बोलतो. कुणाचाही वैयक्तिक हेतू त्याच्यामध्ये काही नसतो. वैयक्तिक घेऊन तुम्ही उगाच आहे ना संघटनेच्या नावाने उलट सुलट चर्चा करून संघटनेला बदनाम करणं किंवा ह्या ज्या गोष्टी होतात ह्या थांबल्या पाहिजेत. फक्त बैलगाडी मालकांनी स्वतः सुधारले पाहिजे, लवकरात लवकर येऊन गाड्या नोंदवल्या पाहिजेत, आपली गाडी लवकर झोपून आणली पाहिजे, आपल्या बैलास कोणताही मारहाण किंवा कोणतीही इजा नाही केली पाहिजे, आपली गाडी व्यवस्थितपणे आपल्या सुट्टी मेकरला सांगून खाली उभी केली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर 100% आपण सगळ्या गोष्टीत बदल घडवला ह्याचा आम्हाला कुठंतरी सगळ्यांना तुमच्या वतीनं एक सार्थ अभिमान वाटेल. पण जर बैलगाडी मालक सुधारला नाही तर हे बैलगाडी क्षेत्र बदलू शकत नाही. कारण की आज बैलगाडी क्षेत्रात नंबर 1चा रँकिंग मधला बैल बघितला तर तुम्ही बकासूर आहे. आणि तुम्हाला एक उदाहरण छोटंसं द्यायचं म्हणलं तर आज मांगडे तात्यांचं सुंदर गेली 3-4 वर्ष टॉपला पडणारा गौतम भाई यांच्या मैदानात त्यांची गाडी उशीर आल्यानंतर मी दत्ताभाऊ गायकवाड, मांगडे तात्या, आबा सगळी वरिष्ठ मंडळी आम्ही स्टेजवर होतो. पण क्षणाचा विलंब न करता मांगडे तात्यांच्या गाडीवर ॲक्शन करा म्हणून पहिल्यांदा माईकवर घेऊन मी पुकारलं होतं. आणि तशाच प्रकारचं मोहिलची गाडी आता आल्यानंतर त्या गाडीवरही कारवाई करा ही पहिली मी बोललो. माझ्यानंतर दत्ताभाऊंनी स्पष्टपणे त्याबद्दल त्यांचे काय जे मत मांडलं. पण त्याच्यानंतर असं दिसून आलं की काल परवा मैदानात आलेले काही नवीन नौके हौशे नवशे त्यांनी थोडासा अतिरेक करण्याचा प्रयत्न केला. तर मी त्यांना एक सगळ्यांना विनंती करतोय त्या भानगडीत पडू नका. आम्ही बैलमालक जेवढ्या संघटना चालवतोय किंवा ज्या पद्धतीनं आम्ही वागतोय आमच्या शांततेचा अंत तुम्ही बघू नका. आमची पार्श्वभूमी अजून तुम्ही बघितलेली नाही. आमची पार्श्वभूमी यापेक्षाही वेगळी आहे. आम्ही सगळ्या बाबतीत सडेतोड उत्तर देण्यास आम्ही सक्षम आहे. पण आम्ही ह्या बैलगाडी क्षेत्राला वेगळं वळण लागू इच्छित नाही. दत्ताभाऊ गायकवाडांनी आमच्यावर जे संस्कार गाजवलेत पैलवानकी क्षेत्रात की संयमानं शांततेनं वागायचं, त्या शांततेच्या भूमिकेत आम्ही आहे. जे शेवाळ्याबांनी बैलगाडी क्षेत्रात संस्कार घडवलेत की शांततेत राहायचे ते संस्कार आम्ही पाळतोय. ह्याच्यात कुठेही तीळ मात्र शंका आपल्या मनात ठेवू नका, नाहीतर आम्ही प्रत्येकाला सगळ्या पद्धतीनं उत्तर देण्यास सक्षम आहे. सर्वात प्रथमतः जे सुट्टी मेकर आहेत ते सुट्टी मेकरनी पण थोडं सुधारलं पाहिजे. बैलगाडा मालक आहे, ड्रायव्हर, ह्या सर्वांनी जर सुधारलं तर मला वाटत नाही ही आपली महाराष्ट्राची संस्कृती म्हणून बैलगाडा शर्यती पाहण्याचा दृष्टिकोन सगळ्या लोकांचा बदलणार आहे. पण ज्यावेळेस आपण सगळं बैलगाडी मालक आहे त्या सगळ्यांनी जर सुधारलं तर हे सगळं वेळेत होईल. त्या मुळात मी पहिला मुद्दा सांगतो की संघटना ही चुकणार नाही किंवा संघटना ही कुणालाही अर्वाची किंवा उघड भाषा आजपर्यंत वापरलेली नाही. हे संघटनेचं ध्येय आहे. कारण संघटना ज्या वेळेला स्थापन झाली, मेन शेवाळ्याबा असतील, दत्ताभाऊ असतील, मांगडे तात्या असतील, संघटनेचे पण काही नियम घालून दिलेले आहेत. आम्ही त्या नियमाच्या दायऱ्यात राहून जे काय असेल ते निर्णय घेतो. परंतु जर उठसूट कुणी आहेत, जुने बैलगाडी मालक असतील, मला मान्य आहे काही त्यांचं योगदान बैलगाडीच्या संदर्भात असेल, पण ज्यानं उठायचं आणि संघटनेकडे बोट दाखवायचं. आज तुम्ही विचार करायला गेला तर ज्या वेळेला मैदान दत्ताभाऊंनी सांगितली बंद होती त्यावेळेला तुम्ही का आवाज उठवले नाहीत?
दाद कुणाकडे मागणार का तुम्हाला थेट मागू शकतात कॉल करून? आता काय मागू शकतात ना. मेन आता संघटनेचे अध्यक्ष आहेत, तुम्ही संघटनेचे अध्यक्ष नाही मागा. असं आहे की प्रत्येक मैदानावर अध्यक्ष नसणार आहेत ना. मी असेल किंवा हे असेल, ठीक आहे, दत्ताभाऊंच्याकडून चूक झाली किंवा असं तुम्हाला वाटतंय, तुम्ही ठीक आहे अध्यक्षांच्याकडून तुम्ही तक्रार करू शकता. बरोबर. जरूर एखाद्या संघटनेनं, आता ठीक आहे तुम्ही म्हणतायत एखादी संघटनेच्या माध्यमातून चूक झाली, आम्ही सुद्धा 2 पावलं पाठीमागे सरायला तयार आहे. बरोबर. लक्षात आलं. येणार आणि बैलगाडा संघटना ही कुणावरही अन्याय करणार नाही. तर त्यांच्या दावणीला बैल आहेत, त्यामुळं ती बैल हा त्यांच्या दावणीला असल्यामुळं त्यांना त्याची जाण आहे, त्यामुळे ती कुणावर अन्याय करणार नाही. आणि हे जे काय डोक्यात भ्रम आहे की नाही काय कोण काय करते कोण काय करते, सर्वांना सर्व काय करता येतं, ते आता तुम्हाला दिसलं असेल काय केलं संघटनेने. ज्याने चुकीचं वक्तव्य केल्यानंतर त्याला कुठंतरी शासन व्हावं, आणि ते शासन झाल्यानंतर त्यालाही त्याची हे झाली की जाणीव झाली की आपण कुठंतरी चुकलो, त्यांनी त्याची चूक मान्य केली. मग शासनाने कमिटीने कुठंतरी त्यांच्यावरती जे काय महिन्याचं होतं ते पुढं 15 दिवसावर काहीतरी आणले निर्बंध, आणि त्यांना 16 तारखेनंतर पाळण्याची त्यांना मुभा दिलेली. पण ही चुकी स्वतः मी बैल मालक आहे किंवा माझ्याबरोबर हे सगळ्यांच्या दावणीला बैल आहेत, ही चुकी कुणीही करू नये. आणि सगळ्यात माझी एक सगळ्या बैलगाडी मालकांना विनंती आहे की मित्रांनो, सगळ्यांनी स्वतःला शिस्त लावा आणि हे क्षेत्र पुढं कसं जाईल याच्यावर लक्ष द्या. बाकी नाही, एक जबाबदारी 100% इथून पुढं आज जी कारवाई झाली, यापूर्वी लोकांना वाटत होतं की कारवाई होत नाही. आज जी कारवाई झालेली आहे त्या कारवाईला बघून तुम्हाला एक लक्षात आलं असेल की संघटना आतापर्यंत सामंजस्यपणानं तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत होती, पण आता आम्ही आमचा दुसरा टर्निंग पॉईंट घेतलेला आहे. आम्ही आमचा मोड चेंज केलेला आहे आणि डायरेक्ट कारवाई सुरुवात केलेली आहे. म्हणजे आता आबांनी सांगितलं की मैदानावर पण कारवाई, आयोजक पैसे देत नसतील त्यांच्यावर कारवाई, बैल मालक चुकत असेल त्याच्यावर कारवाई, ड्रायव्हर चुकत असेल त्याच्यावर कारवाई, आणि सोशल मीडियाद्वारे सगळं यूट्यूब, आता जे नवीन युट्यूबर आले त्यांनाही विनंती करतो, तुम्ही जरी उद्या चुकला किंवा तुम्ही आक्षेपार्ह कमेंट संघटनेच्या किंवा अन्य कोणाच्या बाबतीत दिली, तुमच्यावर पण 100% आम्ही कायदेशीर कारवाई करणार. आणि तुमचा चॅनल आम्ही अखिल भारतीय बैलगाडी संघटनेतर्फे बैलगाडी क्षेत्रातून बॅन करणार. संघटनेच्या वतीने हा खेळ गरिबातल्या गरिबांचा बी आहे आणि मोठ्यांचा बी आहे. आणि संघटनेवर गालबोट लावणारे थोडे मोठे आहेत, त्यांच्यावर बी आता लक्ष घातलेलं आहे. आणि थोडी कीड लागलेली होती संघटनेला, म्हणजे जी टीका करत होती ना, त्यांचा बंदोबस्त 100% होणार आहे. त्यांच्यावर तणनाशक मारलेलं आहे, ती व्यवस्थित होणार, सगळ्यांना गुण येणार. ते असं कोणी गैरसमज करू नका, मी लय मोठा आहे म्हणजे माझ्यावर कारवाई होणार नाही. सगळ्यांवरती कारवाई होणारच आणि त्यांचा बंदोबस्त होणार संघटनेकडे. तर गरीब श्रीमंत हा भेद राहणार का ते सांग. नाही अजिबात नाही राहू शकत, नाही कोणीच नाही. पण कुठंतरी संघटनेला धरून राहायला लागेल. आणि जर का एखाद्या क्षेत्रामध्ये संघटना नसेल तर ते क्षेत्र कधीही पुढे जाऊ शकत नाही. आणि ज्यांनी फेक आयडिया खोलून कमेंट करतात, भरपूर आयडिया फेक आयडियांच्या, हार स्वीकारायला शिका आणि फेक आयडियांवरती कमेंट करू नका. संघटनेची आणि मी जाहीर माफी मागतो. इथून पुढं माझ्याकडून काय चुकीची कमेंट होणार नाही आणि बाकीच्यांनी पण कुणी कमेंट चुकीची करू नका. तर विनंती आहे की संघटनेविषयी आणि कुठल्याही व्यक्तीबद्दल अपशब्द वापरू नका, ज्या करून की पुढच्या माणसाला त्यांनी आज 10-12 वर्ष घालवलेत. बाबा मी एवढे 10-12 वर्ष घालून सुद्धा पण मला जर हे ऐकायचं असेल तर ते उद्या संघटना बरखास्त करतील. बरोबर. मित्रांनो,